नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, गेल्या 2-3 दिवसापासून आपण अत्यंत टीईटी आणि टेट परीक्षेतील प्रकरण बघतोय. त्याचं नाव आहे बालकाची वाढ आणि विकास. याचं वर्गीकरण हे अर्नेस्ट जॉन्स आणि एलिझाबेथ हरलॉक यांनी केलेलं आहे. जन्मपूर्व अवस्थेमध्ये 4 अवस्था असून जन्म उत्तर अवस्थेमध्ये 8 आहे. परंतु आपल्या अभ्यासक्रमाला बांधवांनो त्या 5 विचारल्या जातात, ज्यामध्ये शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, पोगंडावस्था आणि कुमारावस्था. तर कालच्या तासिकेमध्ये आपण पोगंडावस्थेविषयी माहिती पाहिलेली आहे. तर आज आपल्याला काय करायचंय, मग आज आपल्याला कुमारावस्था, अत्यंत महत्त्वाची अवस्था, जिला वादळाचा काळ, पुनर्जन्म म्हणून बांधवांनो काय केलं जातं, संबोधलं जातं. आलं का लक्षामध्ये? या कुमारावस्थेच्या संदर्भात वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. आपण एकदम अभ्यासपूर्ण, परीक्षा बेमुख आणि प्रूफ सहित तुम्हाला सगळं काय करणार आहोत, शिकवणार आहोत. तर तत्पूर्वी थोडंसं इकडं लक्ष द्या. बघा, टीईटी आणि टेट ही बॅच आपण 5 तारखेपासून सुरू केलेली आहे. 5 ते 10 या कालखंडामध्ये, म्हणजे 5 ते 10 ऑगस्ट या वेळेस जर तुम्ही बांधून ही बॅच जॉईन केली तर नक्कीच कुठेही जरी गेले तुम्हाला टेटला 5,000 रुपये, टीईटीला 2,500 रुपये, असे 7,500 रुपये द्यावे लागतात. तर हे बांधवांनो ऑफर तुम्हाला या ठिकाणी फक्त 2,500त मिळते. महाराष्ट्रातील नामवंत लेखक आणि स्पर्धा परीक्षेला ऑनलाईनला शिकवणारे, खास करून IBPS पॅटर्न ज्ञान असलेले शिक्षक आपल्याकडे आहे. यामध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे. 1 वर्ष कालावधी आहे. दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 यावेळी बॅचेस होत असतील. PDF स्वरूपात नोट्स आहे. तुमचं कधी काही शंका निरसन असेल, डाऊट सेशन असेल, किंवा काय म्हणू आपण त्याला, काही लेक्चरचा आपण विद्यार्थ्याचा आग्रह असतो झूमवर सुद्धा घेत असतो. कारण विद्यार्थ्याचा केलेला अभ्यास जोपर्यंत शिक्षण तपासत नाही, ते चांगलं आहे वाईट आहे असं बघत नाही, तो पण मुलांना प्रेरणा मिळत नसते. ती माझी स्टाईल आहे. आपली सुद्धा एक स्वराज्य नावाचं, विनर्स नावाचं ॲप आहे. त्या ॲपवरच आपण शिकवतोय. परंतु विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी आपण झूमचा वापर करतो. महाराष्ट्रातील नावाजलेल्या लेखकाचे पुस्तकं आम्ही तुम्हाला 50% दरात देतोय. का? गोरगरिबाचे, शेतकऱ्याचे मुलं शिकावे. इथं कोणी खासदाराचा मुलगा नाही, आमदाराचा नाही ना मंत्र्याचं नाही. इथं सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. म्हणून हे सगळं 8 तास सुरू आहे. तुम्हाला आवडलं तर तुम्ही जॉईन करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा. कारण 5,000ची सूट ही खूप मोठी गोष्ट आहे. हे तुम्हाला इतर कुठल्याच प्लॅटफॉर्मला भेटणार नाही. कारण माझं समजूत आहे की इतकी संपत्ती माणसाने कमवू नये की आपल्या घरावर डाका पडावा. इतकी संपत्ती आपल्याकडे नसावी की रस्त्यात कोणी आडून आपल्याला बदबद मारावं. त्यामुळं थेंबे थेंबे तळे साचे हे चांगलं आहे. सोबत घेऊन जाताना कोणी पैसे घेऊन जात नसतं. फक्त गाडी चालण्यासाठी जे बांधवांनो पेट्रोल लागतं, ते पेट्रोल डिझेल आम्ही याच्यातून घेतो. हे 5 मार्गदर्शक आहे. प्रत्येकाला 500-500 रुपये भेटतात. त्यामुळे खूप तुम्हाला संधीचं सोनं करता येऊ शकतं. आता मूळ विषय आपला की गुरुजी कुमारावस्थेबद्दल सांगा. तर कुमारावस्थेबद्दल पहिला प्रश्न येणार तो आहे, कुमारावस्थेचा कालखंड काय? कारण अर्नेस्ट जॉन्स यांनी ज्यावेळेस याची विभागणी केली, त्याला वेगवेगळ्या गटात टाकलं, त्यावेळेस शारीरिक वय हा त्याचा निकष होता. लक्षात ठेवा. मग बऱ्याच परीक्षेमध्ये शारीरिक वय विचारलं जातं. आलं का लक्षामध्ये गुरुजी? हां, गुरुजीच्या लक्षात आलेलं आहे. मग गुरुजी बघा, शारीरिक वय अत्यंत महत्त्वाचं आहे. मग हे शारीरिक वय या ठिकाणी आपण बघूया. पुढचं वैशिष्ट्य आहे बा त्याचं, अत्यंत महत्त्वाची प्रस्तावना आहे. लक्षात ठेवा. स्टॅनले हॉल नावाचा शास्त्रज्ञानी बांधवांनो काही याविषयी मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे ही अवस्था बांधवांनो संघर्षमय आहे. बरं का, संघर्षमय अवस्था आहे. आणि या अवस्थेला वादळाचा काळ किंवा पुनर्जन्म किंवा नवीन जन्म सुद्धा म्हटलं जातं. एक एक शब्दावर चर्चा करू. वादळाचा काळ हा, इथं मुलगा काय नाही बांधवांनो, लहान नाहीये की बस म्हणलं की बसायचं, उठ म्हणलं की उठायचं. त्याच्या मनामध्ये वादळ तयार होतं. बसायचं तर का बसायचं, उठायचं तर का उठायचं. लोकमान्य टिळक लहान असताना त्यांच्या वर्गातील मुलांनी शेंगा खाल्ल्या म्हणून बांधवांनो सगळ्या वर्गाला शिक्षा द्यायचं काम सुरू होतं. त्यावेळेस ताट मानेने बांधवांनो लोकमान्य टिळक कुठले म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी शिक्षा घेणार नाही. ते वादळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा बांधवांनो
या महाराष्ट्रामध्ये लहान वयातच बांधून त्यांना अनेक प्रश्न पडायचे की त्यांचे वडील आबासाहेब म्हणायचे ते वडिलाला की आबासाहेब म्हणतात की स्वराज्य निर्माण करायचंय, मग आबासाहेब तर आदिलशहाकडे कसं काय सरदारकी करतात, त्यांच्याकडे काय आहे? कारण स्वराज्य मोठं करायचं होतं, मनुष्यबळ लागणार होतं, धन लागणार होतं, सैन्य लागणार होतं, हत्ती घोडे नाना प्रकारचे साहित्य लागणार होते, आणायचं कुठून? म्हणून तू थोडा मोठा होय, तुला आपोआप सगळ्या गोष्टी कळतील, असं शहाजीराजांना शिवरायांना सांगायचं असतं. मग हे काम नक्कीच जिजामातेने खूप छान पद्धतीने केलं. मग तुम्हालाही तुमच्या मुलाच्या मनात जे वादळ चाललेलं आहे की आई माझ्या दादाला माझ्या भावाला बाहेर खेळू देते, ओरडू देते, आरडू देते, नाचू देते, मग मी मुलगी आहे, मग मलाच का, मी का नाही नाचायचं, मी का बाहेर नाही फिरायचं, मी का नाही जोरात ओरडायचं, असं वादळ मुलांच्या मनात असतं. मग जसं शिवरायांच्या मनातलं वादळ राजमाता जिजाऊंनी त्यांचे वडील शहाजीराजेंनी ते थांबवलं आणि त्याला योग्य अशी दिशा दिली, तसंच तुम्हाला सुद्धा अशी दिशा देता आली पाहिजे. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा मी काय बोलतो ते. आलं लक्षात? शिकवणे म्हणजे फक्त शिक्षकांनी बडबड करणे आणि तुम्ही पाय पसरून झोपून ऐकणे नव्हे. ऐका, लिहा, वाचा, रिव्हिजन करा, त्याला शिक्षण म्हटलं जातं. आलं लक्षात? ओके, चला पुढं चला. काय प्रश्न येणार? स्टॅनले हॉल काय म्हणला? अरे संघर्षमय काळ, मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे, मनामध्ये एक वादळ आहे आणि मनामध्ये बांधवांनो या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेले आहे. म्हणून आता याला आपण काय म्हटलेलं आहे? संघर्षमय काळ. आता पुनर्जन्म काय? अरे मुलगा आता 21 वर्षाचा आहे किंवा 18 वर्षाचा पकडू आपण, 18 वर्षाचा मुलगा आहे, तो जर त्याच्या पहिलीच्या मुलाला जाऊन भेटला, मित्राला, जो पहिलीत एका बाकावरती बसायचे, आता ओळखू येईन का 18 वर्षांनी? मग 18 वर्षानंतर किंवा ह्या कालावधीमध्ये मनुष्य वेगळा पूर्ण दिसायला लागतो. त्याचं शरीर पूर्ण गोलाकार झालेलं असतं, त्याचं शरीर आकर्षक दिसतं, बांधे रुंदावतात, शरीर मजबूत होतं. तर ह्या सगळ्या क्रिया बांधवांनो पोगंड अवस्थेत सुरू झालेल्या असतात आणि कुमार अवस्थेत त्या पूर्ण झालेल्या असतात. आपण कालच्या तासिकेत शिकलो की पोगंड अवस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानेंद्रिय किंवा इंद्रिय बांधवांनो कार्यक्षम बनतात. आलं का लक्षामध्ये? हा, तर इकडे लक्ष द्या. मग आता इथं कार्यक्षम बनलेले म्हणून पुनर्जन्म झाला, सुंदर दिसतंय. जेवढ्या मोठ्या कुणी, हे बघा सगळ्या, मी एक वारकरी संप्रदायातला एक सज्जन कुटुंबातला मुलगा आहे. मी कधी कधी जर तुम्हाला असं काही उदाहरण दिले तर म्हणू नका काय मास्तर चावठे काही उदाहरणं देतोय, कारण मला लाईव्ह शिक्षण द्यायला आवडतं, सद्यस्थितीचे उदाहरण द्यायला आवडते. उगं हीच पीपीटी वाचा आणि तीच वाचून दाखवा, त्यात काही मजा नाही. आणि मी गेले 12 वर्षापासून शिकवतोय, मी आज नाही शिकवत. जेवढ्या काही अभिनेत्री आहे बांधवांनो त्या चित्रपटामध्ये ह्याच वयात आलेले आहे, कुमार अवस्थेमध्येच त्यांची काय झाली होती, एंट्री झालेली आहे. लक्षात आलं का? आणि हे वय सरल्यानंतर तुम्हाला चित्रपटात कोणी घेणार नाही. त्यामुळं हे वय पुनर्जन्म म्हटलेलं आहे. आलं लक्षात? मुलं सुद्धा जे चपट्या नाकाचे, खेबडे, असे येड्यावाने दिसणारे, हे मुलं ह्या वयामध्ये आकर्षक दिसतात. आमच्या ताई भगिनीच नाही तर आमचे बांधव सुद्धा ह्या वयामध्ये आकर्षक दिसतात. चपट झालेलं नाक आपोआप 21व्या वर्षी काय होतं, त्याच्या चेहऱ्याला साजेसं दिसतं. मी सुद्धा लहानपणी खूप चपटा होतो, पण नंतर बांधवून मी जसं मोठा होत चाललो, माझं नाक छान माझ्या चेहऱ्याला ते शोभूनच दिसतं. आलं का लक्षामध्ये? हा, गुरुजींना कळालं. गुरुजी शब्दाचा अर्थ कळला. स्टॅनले हॉल म्हणतो संघर्षमय काळ, तोच म्हणतो वादळाचा काळ, आणि तोच म्हणतो पुनर्जन्म. पुनर्जन्म म्हणजे नवीन जन्म, कारण शरीर पूर्ण बदललेलं असतं. मग आता गुरुजी शारीरिक विकास अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. काय झाले शारीरिक विकासात बदल? तर या अवस्थेमध्ये बालकाच्या शरीराचा पूर्ण विकास झालाय. प्रश्न येईल, शरीराचा पूर्ण विकास कोणत्या अवस्थेत होतो? कुमारावस्थेत होतो. प्रश्न दुसरं, खास करून इंद्रियाचा, शरीर कसं बनतं? सुडोल, रेखीव, आकर्षक. म्हणा सर आकर्षक ते का लवचुंबक आहे का? नाही.
खरंच एखादी जर खूपच सुंदर एखादी ताई रस्त्याने चालली, कितीही चांगला व्यक्ती असला, त्याची इच्छा जरी नसली तर तिने एकदा नजरेत पडल्यानंतर दुसऱ्याच तो आपोआप बघतोच. त्याला म्हणतात रेखीव, सुंदर आणि आकर्षक. आता काही येड्यावानी राहतात मग त्यांच्याकडे कोण नाही बघणार. आलं लक्षामध्ये? हा, चला पुढे पहा. तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी बोलतो बरं की, नाही तुम्ही तुमचा गैर अर्थ काढता त्याच्यामध्ये. काढा तर काढा, मला काय घ्यायचंय, चला असू द्या. पुढे आणि प्रमाणबद्ध होते. प्रमाणबद्ध आवाजात घोगरेपणा येतो. गायक असाल, कोण असाल तुम्ही, जर गायक असाल बांधवांनो, तर आधी जनरली मुलगा असेल, मुलगी असेल, 14 वर्षाच्या आतील असेल तर त्याचा स्वर हा उंच असतो. पण जर तुम्ही मोठे झाले तर तो तुमचा, उदाहरणार्थ आम्ही त्याला आमच्या भाषेत गायनाच्या काळीचार म्हणतात. त्याला काय म्हणतात? काळीचार. साधारणतः काळीचारचे स्वर असतात ते. तर तो काळीचारचा उंच आवाज आहे, तर त्याचा वय जसं वाढतं तो उंच आवाज खाली खाली येतो. आणि तो साधारणतः कितीपर्यंत येत असतो? काळी 1 पर्यंत. कितीपर्यंत? काळी 1. म्हणजे मी लहान असताना ज्यावेळेस आळंदीला शिकायला गेलो तर माझा आवाज असा उंच होता, काळी 4ला लागायचा. मग मी जसा मोठा होत आलो आणि मग 10वी पर्यंत येऊस तर माझा आवाज कितीपर्यंत आला? काळी 1 पर्यंत आला. म्हणजे तो आवाज का झाला? घोगरा झाला. आलं लक्षात? हां, ठीक आहे. पुढे बघा, घोगरा आवाज वगैरे वगैरे. हा, कमेंट काही करू नका. मी माझं म्हणणं काय ते आधी सांगतो आणि नंतर तुमचे प्रश्न काय करतो विचारतो. ताण घेऊ नका तुम्ही. प्रश्न काही कमेंटच करत जाऊ नका जास्त. ज्यावेळेस मी म्हणून सांगा तुमचे प्रॉब्लेम काय आहे, मग कमेंट करायचे असतात. शिष्टाचार असतो ना काहीतरी अध्यापनाचा. मध्येच तुम्ही पांचट काहीतरी प्रश्न टाकणार, मग मध्येच ते काहीतरी होणार. ते आमचे मित्र आहे पहा, एक कांगणे सर, त्यांना पोरं भलते त्रास देत राहते. आज लयच भारी दिसायला लागले, तुम्हाला किती बायका आहे सर. अरे बाबा, देवा देवा. हे का असे शिक्षकाला असं बोलूच नाही ना विद्यार्थ्यांनी. मला नाही बोलत पोरं कोणी, त्यांना माहिती मी कसा आहे. पण असते मुलं जरसे काही कमेंट करतात. दुसरा प्रश्न पहा गुरुजी, शारीरिक शिक्षणाचा. आणि तुम्ही गुरुजी ना, शिक्षक आहे, तुम्ही असे कसे प्रश्न विचारता? उंची 90% होते. आपण म्हणतो शरीराचा पूर्ण विकास होतो, तर उंची 90% 18 वय झालं, 21 वय झालं आणि तुम्हाला जर कोणी म्हटलं की अमक्या अमक्या गोळ्या खा, अमकं पावडर प्या आणि तुमची उंची वाढवा, नाही वाढत. आलं का लक्षामध्ये बांधवांनो? वाढवू शकत नाही, कारण आता कुमार अवस्थेमध्ये तुम्ही गेलेले. चला, आता हे झालं सगळं स्पष्टीकरण, माहिती. आता काय करायचं गुरुजी? आपल्याला परीक्षेत काय येईल ते सांगा म्हणा. सर आमचं वय वाढलं, कंटाळा आला म्हणा हे आम्हाला शिकायचा, उगलंय ह्या वर्षी जागा निघणारे, आमचे बरेच बांधव लागले म्हणून चाललं. मग पहिला प्रश्न आहे ताई, कुमार अवस्थेचं वय काय आहे? तर 14 ते 21 वय आहे. काय म्हटले बांधवने याला? वादळाचा काळ, पुनर्जन्म, संघर्षमय काळ म्हटलेला आहे. शारीरिक विकास तिथं पूर्ण होतो, हा एक प्रश्न आहे. हे एक येईल. खालील वैशिष्ट्ये योग्य की अयोग्य? हो, शरीर सुडौल बनतं, रेखीव बनतं, आकर्षक बनतं, प्रमाणबद्ध बनतं, आवाजात घोगरेपणा सुद्धा येतो आणि उंची येते. 1 2 3 4 अशा 4 लाईन देईन आणि ते म्हणतील की खालीलपैकी कोणती लाईन किंवा कोणतं वाक्य सत्य आहे का सत्य आहे. मग तुम्हाला आठवलं पाहिजे की दिलेले हे सगळे वाक्य, हा सगळा पॅरेग्राफ काय आहे? 100% सत्य आहे. समजतंय का? मी मला शिकवायला लागलो तीनदा नाही, समजलंच पाहिजे. मी बऱ्यापैकी रिपिटेशन करतो. हा, बऱ्यापैकी काय करतो? रिपिटेशन करतो. चला मग आता पुढे जाऊ आपण. आणि तुम्हाला दुसरं एक वैशिष्ट्य सांगतो की माझ्याकडचं जे मटेरियल आहे का, ते तुम्हाला महाराष्ट्रात कोणाच्याच पुस्तकात दिसणार नाही. ती स्टाईल लिहिण्याची, शारीरिक वेगळं, मानसिक वेगळं, भावनिक वेगळं, बौद्धिक वेगळं. नाही, लोक पॅराग्राफमध्ये आहे लोकांची पुस्तकं. मी परीक्षेत प्रश्न जसा येतो का तसं लिहित असतो पुस्तकात. आलं लक्षामध्ये? हा, पुढे बघा, वैशिष्ट्य आणखीन या अवस्थेचं. वजन 2 ते 3% वाढू शकते अगोदरच्या वजनापेक्षा. जर तुमचं उंची नाही वाढणार, पण काय वाढू शकतं? वजन कितीही वाढू शकतं, 2 आणि 3% नाही, कितीही. किशोर अवस्थेपेक्षा या अवस्थेत आहार काय होतो? वाढतो. बांधवांनो, किशोर अवस्थेत मुलं काय असतात? खेळण्यात मग्न असतात, ते आहार एवढं जेवणार नाही. पण आता जर कुमार अवस्थेत त्यांनी प्रवेश केला तर त्याला खायला लागणार. आलं लक्षात? एखाद्या घरात जर मुलगीच नसेल, 2-3 मुलंच असेल, तर ती आई कटळून जाते त्या पोरांना पोळ्या लाटू 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 लाटू.
आलं का लक्षात? तिला कंटाळा येतो की हे काय बाकासुरासारखी, एका एकाला 4-4 पोळ्या लागतात, 3-4 जण म्हणल्यावर कुठून लाटायच्या एका वेळेला एवढ्या पोळ्या. हा, तर हे त्यामुळं आहार जास्त लागतो. म्हणून काय म्हटलेलं आहे, मुलांना प्रोटीन्सची गरज आहे ह्या अवस्थेत. कशाची गरज आहे? प्रोटीन्सची गरज आहे. 2017ला परीक्षेत प्रश्न आलता, खालीलपैकी मुलांना कोणत्या काय म्हणू आपण त्याला जीवनसत्वाची गरज असते, तर हे प्रोटीन्स आवश्यक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे, चेहरा गोलाकार बनतो, बांधा, खांदे, यकृत, अवयवांना गोलाई प्राप्त होते. असं कसंही शरीर नाही, थोडंसं आकर्षक. ते सावळं असेल, जास्त गोरं नसेल, पण ते भारीच दिसतं. श्रीकृष्ण सुद्धा सावळे होते, पण दिसायला किती सुंदर होते. सगळ्या जेवढे काही पात्र असेल, कॅरेक्टर असेल, तर श्रीकृष्ण आणि अर्जुन अत्यंत सुंदर दिसायला. हां, बघा पुढे. आणि स्नायू अवयवावर नियंत्रण असते, की आपले स्नायू शरीराचे अवयव आहे त्यावर काय असतं, आपलं नियंत्रण असतं. ह्या वयात येऊन कुणालाही रात्री सुशी येऊ शकत नाही अचानक, ते लहानपणी येऊ शकते लहान मुलांना. कुमार अवस्थेत अशा गोष्टी घडत नसतात. त्यामुळं नियंत्रण असतं प्रत्येक अवयवावर प्रत्येकाचं. असं मला आता शिक्षक मला स्पष्ट बोलणं आहे, कारण काही प्रश्न येऊ शकतो. चला पुढे, कुमार अवस्थेच्या बाबत जे काही अंतस्राव ग्रंथी असतात त्यात बदल होऊन पुढील बाबी घडतात. पहा, शरीरात बदल झपाट्याने होते. कशामुळं? अंतस्राव ग्रंथीमुळे शरीरात काय होतात, बदल झपाट्याने होतात. त्यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. तुम्ही जर काही गप्प खात राहिले आणि काही गोष्टी तुमच्यात अतिरेक झाला तर तुमचं काय होऊ शकतं, स्वास्थ्य सुद्धा काय होऊ शकतं, बिघडू शकतं. लक्षात ठेवा. आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते. आत्मोपभोग म्हणजे काय? तुम्हाला फक्त मजा करायची, गावंढळ भाषेत सांगायचं म्हणजे आईश करायची. आईश करायची म्हणून काही करणे. आलं का लक्षात? ह्या वयात मुलं वाम मार्गाला लागतात, सिगरेट पिणे, दारू पिणे. हां, तर ते आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्गाला मुलं जाऊ शकतात. म्हणून मार्गदर्शकाची अत्यंत गरज आहे. अस्थिरता निर्माण होते, एका ठिकाणी ते राहत नाही. मुलं घरात चक्रा मारतील, बाहेर जातील, आत येतील, गच्चीवर जातील, घेणं देणं दुपारच्यालाच उन्हात गच्चीवर जातील, इकडे तिकडे पाहतील कोणी आलं का. कधी कधी मधीच जर, आता सगळ्याच मुली तशा नसतात, पण हॉर्न वाजली तर ही पोरगी लगेच डोकून पाहिन कोण आहे बाहेर. कोणी शिट्टी वाजली पोरांनी तर मुलगी लगेच वर्गाच्या बाहेर बघल. असतात काही 100तून 1-2, पण महाराष्ट्रात तसं माझ्या माय मावल्या नाही आहे. मी तुम्हाला उदाहरण दुसरे सांगतो, कारण चित्रपट तसे आले. चित्रपट लेकरं पाहते, हे लेकरं तसं अनुकरण करतात. महाराष्ट्रात बऱ्यापैकी कमी आहे, पण इतर राज्यात किंवा इतर देशात अवघड परिस्थिती आहे. म्हणून ह्या लेकरांना, कुमार वयस्त्यातल्या मुलांना शिक्षणापेक्षा मार्गदर्शन मैत्रित्वानी, जिव्हाळ्यानी आणि अत्यंत काळजीपूर्वक मार्गदर्शन करावं लागतं. कारण इथं जर का पोराच्या मनात एकदा मला कोणीही नालायकच म्हणतं आणि मी कितीही चांगलं वागलो तर मी नालायकाचे, मग मी येरी नालायक आणि तेरी नालायक, डांग 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 डांग, मग ती कोणाचंच ऐकत नाही. त्यामुळे मुलाला हळुवारपणे मातृत्वाच्या येणे किंवा मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं मन बदलायचं आहे. त्याला संधी द्या सुधारायला, 1-2दा. कधी कधी वर्गात 10वीचे मुलं मुली आजकाल जास्तच थोडेसे काय झालेले आहे, बावळट चाळी करते. मग तुम्ही डायरेक्टच वर्गात म्हणू शकत नाही मुलाला, करे नाला का खायला पाहतो तिच्याकडं. मुलगी बघत असेल तर करे पोट्टे खायला पाहते याच्याकडं. एवढ्या मोठ्या वर्गात जर तुम्ही असे डायरेक्ट बोलले तर ते लेकरं एक तर तुम्हाला मारते, नाही ते आत्महत्या करतील. मग तुम्हाला असं सहज चेष्टाने म्हणायला लागतं, अरे बाळा असं बघू नये. त्या दिदीला म्हणावं लागतं, दिदे असं तिने जरी बघितलं तर तू त्याच्याकडे बघू नको. नाही ते एक चित्रपटामध्ये आहे, इकून ती मुलगी टिकून अशी डोळा मारती आणि पोरगी इकून लगे असं कॅच घेतं आणि असं करतं. मग हे अशा गोष्टी जर का बांधवांनो वर्गात घडायला लागल्या तर तुम्हाला त्या मुलांना मार्गदर्शन करावं लागेल. ते गरजेचं आहे आणि ह्या वयातच ते घडत असतं. म्हणजे मला चांगलं आठवतं, मला D.Ed होऊपर्यंत बऱ्यापैकी मला
कळत नव्हतं की मुलगा मुलगी नेमकं गार्डनला कशाला जाते, फिरायला कशाला जाते. आम्हीचं संभाजीनगर होतं तर मग तिकडं ते बिबिका मकबारा असायचं, ते मकबाराला कशाला हिंडते काटते. म्हैसमाळा होता, तिकडं म्हैसमाळा कशाला जाते टू व्हीलरवर. मग मला नंतर कळायला लागलं, कारण मी संप्रदायातला महाराज माणूस, डीएड असतोपर्यंत माझ्या डोक्याला गंध असायचा, नेहरू शर्ट असायचा, भजन कीर्तन. मग आम्ही तर काही पुरींच्या नजरेत रॉ मटेरियल, आमच्या डोक्यात काही नसायचं, कारण घरी वातावरणच ते होतं ना. तिच्या भावाने बापाने मारायच्या ऐवजी आमच्याच भावाने बापाने आम्हाला पायाखाली तुडू हाणलं असतं. त्यामुळे ते काही इशेच नव्हता आमचा. आणि त्यातली त्यात मी असा फटकळ, कुणाला काही बोलणार मग शक्यच नाही ते. त्याला असं ते मुलीच्या मागं मागं लागून लय तिला ते शेरो शायरीमध्ये तिच्या मागं मागं जाऊन तिचं सुंदर नसताना सुंदर असण्याची स्तुती करणे. बाबा ते लय मस्का लावायचं. ते आम्हाला कायचा मस्का, आमचं तोंड असं फाटलेलंच हमेशा, कुणाला काही बोलणार आम्ही. त्यामुळं विषयच नव्हता. तर त्यामुळं तुम्ही आता, तेव्हा मला डीएडला असताना काही कळत नव्हतं, पण माझ्या वर्गातले 7वी 8वीचे लेकरं सुद्धा काय सांगा तुम्हाला काही करतात. हा नेमका आज गणित सोडवताना 143 असा नंबर आला आणि मी हसलो थोडंसं, मला ते नंबरचा मिनिंग कळला. शपथ तुम्हाला सांगतो 7वीचे लेकरं त्या अर्धे लेकरं हसले. सर असे म्हणले ते. मी म्हणलो काय सर, काय काय म्हणलं या नंबरमध्ये. म्हणजे 7वीच्या लेकराला 143 म्हणजे काय कळतं, आलं लक्षामध्ये. त्यामुळं तुम्हाला मुलांना जवळून मातृत्वानेच तुम्हाला हे करावं लागेल. म्हणून तर मानसशास्त्र शिकायचंय ना. हा म्हणून तर काय शिकायचंय, मानसशास्त्र. तुम्हाला माहिती नाही याचा अर्थ का सांगू मी. बंधू भगिनींनो, याचा अर्थ कळतो का तुम्हाला. हा सगळे हुशार आहे माझ्यापेक्षा ह्या गोष्टीमध्ये. हा मला डीएडला कळलं, तुम्हाला आधीच 12वीला कळत होतं बेटे. हो हुशार आहे तुम्ही. चला हा लक्ष द्या, आता कमेंट करू नका, लक्ष द्या. आता विषयच तो आहे ना, नाजूक विषय आजचा, कुमारावस्था, त्यासाठीच तुम्हाला शिकवायचंय. चला पुढं पुढं लक्ष द्या. बौद्धिक विकास अत्यंत, आणि मी परत तुम्हाला ठामपणे सांगतो बरं का, तुम्हाला सगळ्याच मार्केटच्या पुस्तकात लय झालं तर 2 पॅरेग्राफमध्ये ही सगळी अवस्था शिकून टाकणार लोक. विजय सुराशे प्रत्येक चिकित्सात्मक डीएडचे, बीएडचे, सेटनेटचे, एमएडचे, नवे 11वी 12वीचे जिथं जिथं मानसशास्त्र दिसन तिथं तिथं मटेरियल मी कोरून काढून माझ्या पुस्तकात टाकलेलं आहे. हे काय असं कोणाचं कॉपी पेस्ट केलेलं नाही, ह्या ब्रँडच आपला आहे. आलं लक्षात. तुम्हाला असं सापडणारच नाही बौद्धिक विकास कुठं. त्याला मी बनवलंय ते तसं, कारण बौद्धिक विकासावर प्रश्न येतो, भावनिक विकासावर प्रश्न येतो, तुमच्या शारीरिक विकासावर प्रश्न येतो. मग याच्यात ते मांडावं लागतं तसं. आलं का लक्षात. कारण माझे गुरु श्रेष्ठ होते, मी उत्तम गुरुकडे शिकलेलो आहे. म्हणून ते म्हणतात ना, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमठी. किंवा संत कबीर, संगत करो बडो की तो बढ़त बढ़त जाए, और संगत करो घट की तो घटत घटत जाए. माणूस सर्वात जास्त पुस्तकातून आणि माणसाच्या सहवासातून शिकत असतो. माझ्या नशिबाने मला दोन्ही खूप चांगले भेटले. त्यामुळं काहीच विषयच नाही करायचा. हा, आणि आवडलं तर लाईक करा. काय गुरुजी बौद्धिक विकासाच्या दृष्टिकोनातून, बौद्धिक विकास हा बांधवांनो 100% झालेला असतो. कारण जन्मल्या आपला, ज्यावेळेस आपला जन्म झाला, त्यावेळेस आपला बौद्धिक विकास 80%. त्यानंतर बाल्य अवस्थेमध्ये हा 5% वाढतो, म्हणजे 85% होतो. मग उरलेला 15% हा कोणत्या अवस्थेत असतो, कुमारावस्थेत. किती टक्के, 100%. म्हणून लक्षात ठेवा, बौद्धिक विकासाच्या दृष्टीने 100% वाढ होणारी अवस्था कोणती, तर ती कुमारावस्था. जन्मल्या किती टक्के, 80% विकास, आणि उरलेला 20% बांधवांनो 21 वयापर्यंत. म्हणजे जन्मलेलं पोरग सुद्धा बांधवांनो, तुम्ही जर नीट त्याला व्यवस्थित संस्कार दिले, शिकवण दिले, तर मुलगा क्रांती घडू शकतो. जसं संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या काय बांधवांनो 16व्या वर्षीच काय केली, ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. शिवरायांनी सुद्धा 16व्या वर्षीच काय केलंय, स्वतःचं करंगळे कापून स्वराज्याची संकल्पना केली. विवेकानंदांनी सुद्धा 16व्या वर्षीच पूर्ण भारत भ्रमण करायला सुरुवात केली.
अहो इतकी बुद्धी होती त्यांची 16व्या वर्षी एखादं पान जर वाचलं तर ते पुन्हा लिहून ठेवत नसे, ते पान फाडून टाकायचे. कोणतंही कितव्याही नंबरचं पान सांगा, कितव्याही नंबरची कितवी ओळ सांगा, त्यांना मुखतगत असायची. आलं लक्षामध्ये? ती जादू तुमच्याकडे असली पाहिजे. ती उदाहरणं तुम्ही तुमच्या लेकरांना सांगा. तुमच्या लेकरंसुद्धा वाटण की मी शिवाजीसारखा होतो, मी बाबासाहेबांसारखा होतो, मी संभाजी महाराजांसारखा होतो, मी विवेकानंदांसारखा होतो. पण ते आपण असे पांचेट वर्गात आलं का पुस्तकं नसतं, पोरांचंच पुस्तक घ्या, तिथंच फळ्यावर वाकडं तिकडे लिहा, नाही पोराने ऐकलं तर धमक्या द्या. मग अशाने पोरं शिकत नसते. ते जर इरीतच नसलं तर त्या पावड्यात कसं येईल? त्यामुळे इरीत आलं पाहिजे. म्हणून मानसशास्त्राची अत्यंत गरज आहे. मग किती टक्के बौद्धिक विकास? 100%. पुढं पहा, तो नुसता त्याची बुद्धी नाही वाढली, तो तर्क करू लागला, अमूर्त संकल्पना त्याला कळू लागल्या, चिकित्सक गोष्टी समजू लागल्या, सृजनशीलता त्याच्यामध्ये आली, सौंदर्य दृष्टी सुद्धा आली. आता पोरग तुमचं नाही ऐकणार की हा ड्रेस घे, आणि मुलगी नाही ऐकणार तो ड्रेस घे. अरे तिला कळतंय चित्रपटात सध्या कोणते ड्रेस सुरू आहे, ती ते ड्रेस बघणार, ती आदर्शाचा शोध घेणार, तिचे आदर्श जसे आहे, तिचे आयडॉल जसे आहे तसं ती वागणार. आणि बौद्धिक विकास हा भिन्न भिन्न असतो. व्यक्तिपरत्वे तुम्ही कोणाच्या सहवासात आहे त्यानुसार आहे. तुम्ही ढेकणाच्या सहवासात गेले तर हिरा सुद्धा दुभंगणार आहे, आणि तुम्ही चांगल्या माणसाच्या सहवासात गेले तर परस लोखंड सुद्धा सोनं होऊ शकतं. तुम्ही ठरवा क्लास कोणाकडे लावायचा आहे, मार्गदर्शन कोणाचं घ्यायचंय. मार्केटमधील चमकणाऱ्या चकाकणाऱ्या गोष्टी आहे तर त्याच्यापासून सावध राहा. काय राहा? सावध राहा. पुढे पहा, भावनिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अवस्था मानली जाते. ह्या वयात जर का तुम्ही लेकराला बोलले तू नालायक आहे, मूर्ख आहे, अक्कल नाही तुला, पोरग डायरेक्ट रेल्वे पटरी जवळ असन तर जाणार, रेल्वे पटरी नसन तर फॅनलाच लटकण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही तसं बोलू शकत नाही. त्याला आपुलकीने, समजूतदारपणे जवळ जाऊन सोन्या, बाबू, पिलू असं म्हणा. आजकाल असं लेकराला म्हणायच्या ऐवजी हे बायाच म्हणू लागल्या नवऱ्याला, ओ सोन्या काय करतो, अरे जेवलास का. अरे त्याला म्हणण्याऐवजी तुमच्या लेकराकडे पहा, त्यो सोन्या आहे महत्वाचा, त्याचं तिकडे जेवण तिकडे हॉटेलला खाईन, याला पहिलं काहीतरी जेवायला दे. त्यामुळं तुम्ही खरंच लहान मुलाला त्याच्या पद्धतीने भावनिक तुम्हाला त्याला साथ घालायची. कारण खरा संघर्षमय काळ त्याच्या मनात सुरू झालेला आहे. मग काय सुरू झालेलं आहे गुरुजी? या अवस्थेत बालकाला समूहात राहायला आवडते. हा, मुलगी असेल, मुलगा असेल, ते तुमच्या घरात थोडी बसणार आहे. त्याला गल्लीत जायला आवडतं, मैत्रिणींशी खेळायला आवडतं, मित्र नवीन नवीन बनवू वाटते. मग तुम्ही किती म्हणले नालायका, खायला खेळतो रे मुलात, पण तो जाणारच आहे. पण त्याला असे मुलात सवंगडी द्या की ते क्रांती करणारे मुलं असले पाहिजे. आलं लक्षात? हा, आमचे राजगुरू कुठे गेले होते? लाहोरला. राजगुरू कुठले? पुण्याचे, खेड तालुक्याचे. अरे आपलं पोरगं महाराष्ट्राचं लाहोरला गेलं आणि तिकडे भगतसिंगांच्या सहवासामध्ये त्यांनी देशासाठी बलिदान दिलं. असे मित्र पाहिजे. असे भांगार सिगरेट फुके, तांबाखू खाणारे, तांबाखू आहे तो चुना माल देन मग तांबाखू तू घी नाही. क्रांती करणारे पाहिजे बांधवांनो. काय करणारे पाहिजे? क्रांती. आनंद कानारे आमचा संभाजीनगरचा म्हणजे औरंगाबादचा कुठे गेला? नाशिकला, रँडची हत्या करायला. असे क्रांतिकारी मुलं तुम्ही घडवा. पुढे 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 गुरुजी. त्यामुळं चांगल्या सहवासात नवीन मित्र मैत्रिणी करायला आवडतात, करू द्या, पण एका सीमेपर्यंत. आलं का लक्षात? एका सीमेपर्यंत. पुढे एखादी भावना समजवणे, समजून घेणे, आपल्या भावना दुसऱ्यावर दाखवणे त्याला आवडतं. तुम्ही कितीही काय करा बांधवांनो, आवर घाला, शक्य नाही. आलं लक्षामध्ये? त्यामुळं तुम्हाला काय करायचंय, मैत्रीच्या नात्याने समजून सांगायचंय. घरात बाप मारतो, मास्तर शाळेत मारतो, ते पोरग मग काय करणार आहे? आणि आजकाल हे नाही त्या वयात नाही त्या गोष्टी मुलांनी पाहिलेल्या आहे. त्यामुळे याच्यावरती ते आबाळ फाटलेलं आहे. आता आपण फक्त टाके द्यायचं काम करायचंय.
जास्त फाटू नये म्हणूनच प्रयत्न करा. काय करा? जास्त फाटू नये म्हणूनच प्रयत्न करा. हे अशा पद्धतीने या ठिकाणी आहे. पुढे चला, पुढे बघू बांधवांनो. पुढे अत्यंत महत्वाचं आहे परीक्षेत आलेले क्वेश्चन. आता पहा, कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य, खोटे, चुकीचे शोधा. याच्यामधील चुकीचं वाक्य शोधा. जे मुलाच्या भविष्यासाठी चांगलं नाही. सोपं आहे. या वयातील मुले आदर्शाचा शोधात असतात. या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढते. या वयात शब्दसंपत्ती वाढविण्याकडे कल असतो आणि या वयात मुले बंडखोर होतात. तर असत्य वाक्य शोधा. सांगा. 2014ला विचारलं गेलेलं आहे असत्य वाक्य. बहुतांश विद्यार्थ्याचे उत्तर काय आहे? बरोबर आहे. पण काही जणांना आणखीन समजानच नाही. पहा, आपण कुठं असं पाहिलं का शब्द संपत्ती वाढवण्याकडे कल होता? मी तुम्हाला म्हणलो ना, तो आदर्शाचा शोध घेतो, तो त्याचं ठरवतो. आपण पाहिलं होतं ना, त्याला मित्रमैत्रिणी करायला आवडतात, ते बंडखोर होतात, छोट्या छोट्या गोष्टीसाठी खोटं बोलू शकतात. 10वीच्या मुली आहे, त्या गेल्या समजा मार्केटमध्ये फिरायला आणि ती म्हणू शकते, बघ माझ्या मैत्रीला जाऊन विचार, मी तिच्या घरी अभ्यास करत होते की नव्हते. मग तिनं जर फोन केला, ती सांगते हो ही माझ्या घरी अभ्यास करत होती. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत ते बंडखोर होतातच. लक्षात ठेवा. आपण डायरेक्ट असं म्हणलो नाही शब्दसंपत्ती. शब्दसंपत्ती कोणत्या अवस्थेत वाढते गुरुजी? ती वाढत असते किशोरावस्था. किशोरावस्थेत वाढते. आलं लक्षामध्ये? किती? 60,000 पेक्षा शब्द. ते स्वतंत्र गुप्त भाषा बोलतात. ते गुप्त भाषा कोणत्या अवस्थेत? किशोरावस्थेत. कुमारावस्थेत काय संबंध आहे त्याचा? तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे. आगे आगे आगे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न लय खतरनाक आहे. 4-4, 5-5 ओळीचे. हा, आधी हे उत्तर द्या, नंतर तुमच्या शंका निरसन करतो. कुमार अवस्थेतील कुमार कुमारींच्या अंतस्राव ग्रंथीत बदल होऊन पुढीलपैकी कोणत्या बाबी घडून येतात? शारीरिक बदल झपाट्याने होतो. त्यांचे मनस्तत्व बिघडण्याची शक्यता असते. आत्मउपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडतात. अस्थिरता निर्माण होते. बघा काय? बघा गुरुजी, देखो रे देखो, बघा रे बघा. 2017 पेपर 1 ला आलता. आणि मी परत सांगतो, तुमच्या टीईटी टेटचे प्रश्न रिपीट होत नाही. हा प्रश्न रिपीट होणार नाही. यात काहीतरी बदल होईल. ते म्हणतील यापैकी चुकीचे वाक्य द्या. इथं चुकीचं वाक्य देतील एखाद्याने, बघा असे म्हणतील. तर शारीरिक बदल होतो, अगदी बरोबर, हे आपण पाहिलं. मनस्थिती बिघडण्याची शक्यता असते, हेही पाहिलं. आत्मभोगामुळे वाईट कृतीकडे तुम्ही जाऊ शकतात, अगदी बरोबर आहे. आणि अस्थिरता निर्माण होते, अगदी बरोबर आहे. मग चारही बरोबर असलेलं विधान कोणतं आहे? अ ब क ड वरील सर्व बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. समजतंय का गुरुजी? समजतं का? समजतं? हा, गुरुजीला समजतंय. आपल्या गुरुजी म्हणजे तुम्ही. आले लक्षात? हा, चलो आगे 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 आगे. क्या आहे? सम्राट 16 वर्षाचा असल्यास त्याला असे म्हणता येईल. 2017ला प्रश्न आलता. बघा, सम्राट किती वर्षाचा आहे? 16. मग तुम्हाला कुमारावस्थेचा कालखंड माहिती पाहिजे. किती आहे? 14 ते बांधवांनो 21. मग हे 16 वर्षाचा आहे. याच्यात हाय का ते पहा. शाळा पूर्व. शाळा पूर्व म्हणजे किती? 1 महिना. ते किती बांधवांनो? 2 वर्ष म्हणू आपण याला. शाळा पूर्व किंवा बाल्यावस्था सुद्धा म्हणू. ती तो शाळा पूर्वच अवस्था आहे. नुकते जन्माला आले बाप, कोणती अवस्था? भ्रूणावस्था. आणि ताने, बाबा बाबा बाबा. मग पाहते 16 वर्ष कोणतं आहे?
अहो गुरुजी सोपं आहे ना, हेच की पहिलं. हा बघा असा इतका पांचट प्रश्न येतो. त्यामुळे म्हणतो मी टीईटीचा चांगला अभ्यास करा. टेट आपोआप निघून जाते. फक्त गणित बुद्धिमत्तेकडे लक्ष द्या. काय टीईटी साठी टीईटीचा फायदा 3 विषयाला 4 विषयाला जास्त होतो. मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, इतिहास, भूगोल, विज्ञान. कारण तिकडे हे बांधवान विषय 30-30 मार्कालाच विचारले जाते. हा लक्षात आलं का? म्हणजे बालमानसशास्त्र 30 मार्क, मराठी इंग्रजी 30 मार्क आणि अख्खं जीके बांधवनो 30 मार्क. मग इकडं जर टीईटीला ते 30-30 मार्काला विचारलं जाते म्हणजे अभ्यास चांगला होईल. इतिहासाचे 30 मार्क, भूगोलाचे 30 मार्क, विज्ञानचे 30 मार्क. मी येडा आहे काही बॅच एकत्र करायला? एक निशान में नहीं, एक तीर में 2 निशान, पढ़ाई हुई आसान. हा अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. बघा हा तुम्हाला जर माझं म्हणणं आवडलं तर ही बॅच आमची जॉईन करा. जबरदस्त सूट आहे. 7,500 रुपये द्यायच्या जागी बांधून तुम्हाला फक्त 2,500 शिकायला भेटते. आणि महाराष्ट्रात ज्यांचं पुस्तक गेली 10-10 वर्ष बांधून शिकवते असे लोक तुम्हाला शिकवायला आहे. आलं का लक्षात? आणि मी ज्यावेळेस क्लास लावली होती समजा 2008ला, तर ते लोक लेखक वेगळे असायचे, शिकणारे वेगळे असायचे, परीक्षा घेणारे वेगळे असायचे, मार्क देणारे वेगळे असायचे. इथं सगळं सारखं आहे ना. जसं तुम्ही पुस्तक वाचणार आहे ते शिकवायला आहे दररोज. आणि तो साधा सुद्धा नाही ना बांधवांनो. तो म्हणजे अनेक कोचिंग क्लासला मी शिकवत असतो. जरी माझा क्लास असून सुद्धा बाळासाहेब शिंदे, सतीश वशे, रहमान पठाण, अरे काय सांगा आता कितीतरी जण मला दररोज फोन करतात, सर तुम्ही बालमानसशास्त्र खूप छान घेता, आमच्याकडे येता का? मी बऱ्याच जणांकडे शिकवायला असतो. त्यामुळं बांधवांनो, आणि जर मग मी माझ्या क्लासला किती मरमर करेन, मग मी जर दुसऱ्या इथे एवढं नाचत असेल तर मग माझ्या घरी किती नाचल? आलं लक्षात? आणि मी दुसरं सोडून द्या, पण मी टीईटी पास करून देऊ शकतो राव. कोणत्याही विषय असू द्या तुमचा, मराठी असू द्या, इंग्रजी असू द्या, इतिहास असू द्या, भूगोल असू द्या. मला पक्क माहिती ते काय उतरतं ते काय काय येतं. त्यामुळे माझ्याकडे टीईटीची संख्या लई असते. 4-5 हजार पोरं असते दरवेळेस. हर एक बॅचला 700-800 मुलं असतात. त्यामुळे तुम्ही इकडं तिकडं नका जाऊ. नीट ह्या नंबरवर कॉल करा आणि याच्यावर फोनपे किंवा गुगल पे करा. त्या बॅचला तुम्हाला मी ॲड करून घेतो. आणि त्यानंतर तुमचा क्लास संध्याकाळी 5 ते 7 आणि परत 8 ते 10 या वेळेत काय असतो सुरू असतो. मध्ये फक्त 1 तास काय असते सुट्टी असते. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.